आपण आत्ता प्रयागराजच्या संगमावरती चढलेलो आहे। प्रयागराजच्या संगमाच्या वरती म्हणजे नदीच्या वरती आपण चढलेलो आहे आणि नदीतनं आपण बघतोय वरनं हे दृश्य। एका ठिकाणी लेफ्ट साईडला कोणीच आपल्याला दिसत नाही, एकदम शुद्ध असं निर्मळ पाणी आहे, पब्लिक कोणीच नाहीये आणि आपण बघतोय गर्दी कशा पद्धतीने पायी चालणाऱ्या लोकांची आहे। आणि दुसऱ्या ठिकाणी आपण बघतोय की कशा पद्धतीची गर्दी आहे, म्हणजे सामान्य लोकांसाठी वेगळी व्यवस्था आणि थोड्याशा VIP लोकांसाठी वेगळी व्यवस्था अशी केलेली आपल्याला बघायला मिळत आहे। आपण बघतोय की इकडं बघा कशा पद्धतीचं पूर्ण खाली आहे, कोणीच नाहीये आणि एका ठिकाणी हे बघा पब्लिक पूर्ण घाटात मायना एवढी पब्लिक आहे, म्हणजे गर्दी तुफान आहे एका ठिकाणी आणि एका ठिकाणी पूर्ण खाली आहे। हे संगमावरचं हे दृश्य आहे। सांगण्याचा उद्देश हाच आहे की तुम्ही कुठं जाताय हे मॅटर करतं, कोणासोबत जाताय हेही मॅटर करतं आणि कोणत्या ठिकाणी जाताय हेही मॅटर करतं। म्हणून आयुष्यात सामान्य लोकांपेक्षाही थोडंसं पुढे जाण्याचा प्रयत्न करत जा आणि नक्कीच चांगले कार्य करण्याचा प्रयत्न करत जा असं मी आपल्याला सांगतोय। निश्चितच आपण तर मित्रांनो माझ्यासोबत घ्या कुंभाचा हा आनंद आणि आपण बघतोय वरनं कुंभाचं हे दृश्य, खूप सुंदर असं नित्य हे पाणी आहे संगमाचं आणि संगमाच्या या पाण्यावर आपण बघतोय कशा पद्धतीचं हे नियोजन आहे आणि एका ठिकाणी आपण बघतोय खूप सुंदर असं हे निर्मळ पाणी आणि एका ठिकाणी कोणीच नाही आहे, कशा पद्धतीचं हे नियोजन आहे। पर्व हे शेवटचं आहे, महाकुंभाचा शेवटचा टप्पा आपण बघतोय। महाशिवरात्रीचं हे टप्प्यामध्ये आपण आलेलो आहे आणि ह्या टप्प्यामध्ये शाही स्नान करण्याचं भाग्य आपल्याला मिळतं। एका ठिकाणी गर्दी बघा, अलोट अशी गर्दी वरच्या दिशेने आपल्याला बघायला मिळत आहे, कशा पद्धतीची ही गर्दी आहे आणि एका ठिकाणी बघा की गर्दी काहीच नाहीये। हे जे अरायवल एरिया आहे रायल घाट ज्याला म्हणतो आपण, त्या घाटात कोणाचंही म्हणजे बघतोय आपण पूर्ण एकदम खाली आहे आणि दुसऱ्या पद्धतीने जो घाट आहे त्या घाटातली गर्दी खूपच भयानक आहे।